सत्याचा शोध, जनतेचा आवाज आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड लढा. अन्यायाविरुद्ध निर्भीड पत्रकारिता, खरा कायदा. भावाच्या उपचारासाठी पैसे घेऊन निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू. रायखेडा पाटीजवळ अज्ञात वाहनाची धडक, मित्र गंभीर जखमी. कोमात असलेल्या भावाच्या उपचारासाठी पैशांची व्यवस्था करून संभाजीनगरकडे निघालेल्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जालना रस्त्यावरील रायखेडा पाटीजवळ रविवार दिनांक 31 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास घडली. या अपघातात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील दताड येथील अनिल देवीदास सुर्वे वय 25 व त्यांचा मित्र संकेत दत्ता बेले वय 25 राहणार पुसद हे दुचाकीवरून जिंतूर मार्गे संभाजीनगरकडे जात होते. अनिल सुर्वे यांचा भाऊ मागील 1.5 महिन्यांपासून संभाजीनगर येथील रुग्णालयात कोमात असून त्याच्या उपचारासाठी लागणारे पैसे घेऊन हे दोघे रवाना झाले होते. दरम्यान रायखेडा पाटीजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करून त्यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख अजीज यांनी तपासणीनंतर अनिल सुर्वे यांना मृत घोषित केले, तर संकेत बेले यांच्या डोक्याला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. अनिल सुर्वे यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी असा परिवार आहे. एकीकडे भाऊ कोमात असताना त्याच्या उपचारासाठी धावपळ करणाऱ्या भावाचाच अपघाती मृत्यू झाल्याने सुर्वे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे दताळ गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. वृत्त लिहीपर्यंत अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू होता.